पुणे जिल्ह्यातील गोसावी समाजातील 2 चिमुकल्या बहिणींवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ तेरवाड कुरुंदवाड येथील गोसावी समाजाने आज शिरोळ तहसीलवर मोर्चा काढून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। दुपारी शिरोळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निषेध मोर्चाला सुरुवात झाली। या घटनेचा निषेध करत अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या फाशीच्या शिक्षेसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली। या प्रकरणाबाबत विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली। हा समाज गरीब आहे, भटका आहे, लोकांची स्क्रॅप किंवा इतर जे समाजामध्ये जी घाण तयार होती ती घाण सगळी गोळा करून ती स्क्रॅप गोळा करून या ठिकाणी उदरनिर्वाहाचं काम या गोसावी समाजामार्फत केलं जाते। या समाजाची लहान लहान छोटी छोटी मुलं रस्त्यावर फिरत असतात। इथून पुढच्या काळामध्ये या समाजावर किंवा इतर कोणत्याही समाजावर अशा प्रकारचा अन्याय होऊ नये आणि ज्या नराधमाने हे केलंय त्याला या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवून त्याच्या लवकरात लवकर त्याला कडक अशी फाशी शिक्षा व्हावी एवढा छोटीशी अपेक्षा ठेवून लोकांनी। तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी गोसावी समाजाचे अध्यक्ष रोहित गोसावी, दामोदर गोसावी, संजय गोसावी, प्रल्हाद गोसावी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आमगोंडा पाटील, जयश्री गोसावी, शोभा गोसावी, रेश्मा गोसावी आदींसह गोसावी समाज मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाला होता। बीपीएनसाठी शिरोळहून उमेश माळगे।